तर इथे हे टोस्टेड आलू सँडविच बघून तुम्हाला पण भूक लागली ना, चला तर मग आजच ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथे सगळ्यात आधी काय घेतलं आहे मी, मिक्सरमध्ये कोथिंबीर, मिरची आणि आलं घेतलं आहे आणि उकडून बटाटे घेतलेत. ते सगळे असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे. आता इथे जे आपण मिक्सरमध्ये घेतलं होतं त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे, या आलूवरती सगळ्या मीठ घालायचं, त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि ते सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. तोवर इथे फोडणी करायला ठेवून द्यायचं. तर इथे आपली नेहमीसारखी फोडणी करून झाली की याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधनं काढून घेतलेले जे वाटण होतं ते सगळं ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. इथे हे वाटण थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये हा जो आपण बटाटा घेतला होता उकडून तो सगळा ॲड करायचा. तर आता इथे आपण सँडविचेस तयार करून घ्यायचे. तर सगळ्यात आधी ब्रेडला इथे बटर लावून घ्यायचं, त्यानंतर इथे आपण टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे या ब्रेडला. ते लावून झाल्यानंतर इथे आपण जे बटाट्याचं इथे स्टफिंग तयार केलं होतं ते इथे सगळं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण इथे आता कच्चा कांदा जो कट करून घेतला होता तो इथे ॲड करायचा. त्यानंतर थोडा चाट मसाला घेतला होता तो इथे ॲड करून घ्यायचा. आणि आता इथे दुसऱ्या पण ब्रेडला, वरचा जो ब्रेड असतो त्याला पण इथे केचप लावून घ्यायचं आणि तो ब्रेड ह्याच्यावरती ठेवून द्यायचा. तर आता इथे आपल्याला हे सँडविचेस टोस्ट करून घ्यायचे आहेत, त्यामुळे या सँडविचेसना वरनं पण बटर लावून घ्यायचं. तर इथे मी हे सँडविचेस जे आहेत ते तव्यावर टोस्ट करते आहे. तर इथे मी तवा गरम करून घेतला होता. वाव, इथे तुम्ही बघू शकता मस्त एक साईडनी असं क्रिस्पी झालं आहे, दुसऱ्या साईडनी पण टोस्ट केल्यावरती इथे आपले मस्त असे टोस्टेड आलू सँडविचेस रेडी आहेत. तर हे टोस्टेड आलू सँडविचेस तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. खूप सुंदर होतात हे सँडविचेस. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.